ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची वेळ ठरली। वरळीमध्ये 5 जुलैला सकाळी 11 वाजता मेळावा। पक्षाचे झेंडे स्कार्फ न आणण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन। मनसे विरोधात मीरा भाईंदरमध्ये व्यापारी संघटनेचं आंदोलन। मराठी बोलण्यास नकार दिल्यानं काल फेरीवाल्याला दिलेला चोप। व्यापारी संघटनेकडून बंदची हाक। पुण्यात राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्यानं एकाला मनसे कार्यकर्त्यांनी दिला चोप। अपशब्द लिहिणाऱ्या विरोधात मनसे आक्रमक। दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये घातपात नाही, एसआयटीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये उल्लेख। तर 5 वर्षांपासून माझ्या बदनामीचा प्रयत्न। आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। ओबीसींच्या मागण्यांसाठी लक्ष्मण हाके आक्रमक। हाकेंसह कार्यकर्त्यांचं गिरगाव चौपाटीवर आंदोलन। अजित पवार महाजातीवादी, हाकेंची टीका। कोंडव्यातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये तरुणीवर बलात्कार। कुरिअर बॉय असल्याचं सांगत आरोपीचा सोसायटीमध्ये प्रवेश। पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती। संभाजीनगरच्या कन्नड महापालिकेबाहेरची जुनी इमारत कोसळली। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, व्हिडिओ समोर। पालघरच्या वाडा तालुक्यातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीव धोक्यात घालून नदीतून वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून नदी पार करावी लागते। आश्रमशाळेत जाण्यासाठी पर्यायी मार्ग असला तरी तब्बल 5 ते 6 किलोमीटरचा बळसा घालावा लागत असल्यानं विद्यार्थी धोकादायक प्रवास करत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। गडचिरोली जिल्ह्याच्या बिनागुंडा परिसरातील 10 गावातल्या नागरिकांचे हाल दाखवणारा व्हिडिओ व्हायरल झालाय। गावातील विद्यार्थ्यांना आश्रमशाळेमध्ये जाण्यासाठी तुडुंब पाण्यानं भरलेल्या नाल्यातून वाट काढावी लागत असल्याचं दिसतंय। कोल्हापूरच्या गडिंग्लजमधील वाड्याची वाडी या गावामध्ये एका रुग्णाला चक्क बैलगाडीतून रुग्णालयात नेण्याची वेळ आली। गावात जाण्यासाठी पक्का रस्ताच नाही, त्यामुळे नागरिकांना बैलगाडीशिवाय दुसरा पर्याय उरला नसल्याचं समोर आलं आहे आणि रुग्णांची परबड होतीये। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील शेगवे गावातून स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यात नेसू नदीवर पूलच नाही, त्यामुळे पुराच्या पाण्यातून मार्ग काढत जावं लागतं। तर या नदीवर पूल बांधून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली। बदलापुरातील शिरगाव कवठ्याची वाडी गावात रस्ताच नाही, त्यामुळे चिखल तुडवत नागरिकांना प्रवास करावा लागतो। 75 वर्षांनंतरही चिखल तुडवत प्रवास करावा लागत असल्यानं ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला। तर वाडी गावात स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नाही, त्यामुळे संतप्त नागरिकांनी तलाठी कार्यालयासमोरच अंतिम संस्कार केले। 23 वर्षांपूर्वी वेगळी जागा दाखवून तिसऱ्याच जागेवर स्मशानभूमी बांधल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं धुमाकूळ घातलेला आहे। मुसळधार पावसामुळे कुडाळ नगरपंचायत हद्दीतील घरात पाणी शिरलं, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। नांदेड सिटी आणि शिवणे गावाला जोडणाऱ्या पुलावर पाणी आलं आहे। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, त्यामुळे मुठा नदीच्या पात्रात वाढ झाली आणि शिवणे इथल्या पुलावर पाणी आलं। सिंधुदुर्गात पावसाचा जोर वाढला, त्यामुळे नदी नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ झाली आहे। कणकवलीमधील आचरा राज्यमार्गावर पाणी साचलं, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली। या मार्गावरील अनेक गावांचा संपर्कही तुटला। कुडाळ रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर पुराचं पाणी आलं, त्यामुळे रेल्वेनं प्रवास करणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल झाले। नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या। रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या खेडमधील रघुवीर घाटामध्ये दरड कोसळली, त्यामुळे काही तासांपासून अकल्पे खेड एसटी रखडली आहे। तब्बल 4 तासांनी दरड हटवण्यास बांधकाम विभागाला यश आलं। नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडा पर्वतरांगांमध्ये पडणाऱ्या पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत। अक्कलकुवा तालुक्यातील दहेली प्रकल्प 100% भरलेला आहे, तर दहेली प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले। गोंदिया जिल्ह्यामध्ये मागील 5 दिवसात जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे, तर या पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजचे 7 दरवाजे 2 मीटरनं उघडण्यात आले। 7 दरवाजांमधून 45,825 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात आला।
गोंदिया जिल्ह्यामध्ये दमदार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे शेतकऱ्यांनी भात लावणीला सुरुवात केली. पोवारी भाषेच्या पारंपरिक लोकगीतांच्या तालावर भात लावणीला सुरुवात झाली. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पावसानं पाठ फिरवली, त्यामुळे ऐन पावसाळ्यात खरीप शेती आणि गावोगावचे पाणी पुरवठा योजनांसाठी धरणातून पाणी सोडण्याची वेळ आली आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानं भंडारदरा निळवंडे धरण समूहातून शेती आणि पिण्यासाठी एकत्रित आवर्तन सुरू करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पुन्हा संततधार पाऊस सुरू झाला आहे, त्यामुळे गंगापूर धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. गंगापूर धरणातून 2133 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यामध्ये असणाऱ्या काशीद समुद्रावर फिरण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. बचाव पथकाच्या शोधकार्यानंतर अखेर 24 तासानंतर त्याचा मृतदेह सापडला. शहापुरातील भारंगी नदीमध्ये पोहायला गेलेल्या एका 17 वर्षीय तरुणाचा पाण्याचा अंदाज न आल्यानं हा तरुण बुडालेला आहे. भारंगी नदीपात्रामध्ये बुडालेल्या तरुणाचं शोधकार्य सुरू आहे. अमरावती जिल्ह्यातील पर्यटन स्थळ असलेल्या चिखलदरा इथला शक्कर तलाव कोरडा ठाक पडलाय. तलाव कोरडा पडल्यानं यावर अवलंबून असलेल्या बोटिंगचा पर्यटनाचा व्यवसाय सुद्धा ठप्प पडलेला आहे. हिंगोलीच्या वसमत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केळीच्या बागा आहेत. सध्या केळीच्या तोडणीचा काळ सुरू झालाय, मात्र केळीचे दर मागील महिनाभराच्या तुलनेत निम्म्यावर आले, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. मीरा भाईंदर शहरांमधील एका व्यापाऱ्याला मनसेकडून मारहाण करण्यात आली आहे. मराठी न बोलल्यानं मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका फेरीवाल्याला चांगला चोप दिला. व्यापारी संघटना मनसे विरोधात आक्रमक झाली आहे. मराठी बोलण्यास नकार दिल्यानं मनसेच्या कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना चोप दिला होता, त्यामुळे मनसे विरोधात मीरा भाईंदरमध्ये आंदोलन करण्यात आलं. मारहाणीबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. दौंडमध्ये राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन केलं. कचऱ्याच्या टेंडरमध्ये अनियमितता असल्याचा आरोप केलाय. तातडीनं टेंडर थांबवण्याची मागणी करण्यात आली. बुलढाण्याच्या खामगावमध्ये अतिक्रमणग्रस्तांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा ताफा अडवला. अतिक्रमण काढल्यानंतर व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आल्यानं निवेदन देण्यात आलं. गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त विधानानंतर चंद्रपुरात ख्रिस्ती समाजानं मोर्चा काढला. मोर्चा काढून निषेध नोंदवण्यात आला. यावेळी पडळकरांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. कोल्हापुरात काँग्रेसचे माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांना शिवसेना नेत्यांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा चर्चेचा विषय ठरल्यात. नुकत्याच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या शारंगधर देशमुख यांनी या शुभेच्छांचा बॅनर दसरा चौकात लावलाय. त्यामुळे वडील शाहू महाराज हे काँग्रेसमध्ये खासदार असताना मालोजीराजे वेगळी वाट धरणार का अशी चर्चा सुरू आहे. हिंगोली शहरामध्ये भाजपचे नवीन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या निवडीबद्दल शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आले, पण शहरातील 3 ठिकाणी लावलेले बॅनर अज्ञात व्यक्तीनं फाडून टाकले. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. विधानभवनात आदित्य ठाकरे आणि नितेश राणे आमने सामने आलेले आहेत. नितेश राणे यांच्याकडून आदित्य ठाकरेंची मिमिक्री करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे बाजूने जात असताना त्यांनी ही मिमिक्री केलेली आहे. आतापर्यंत नितेश राणे हे आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करताना दिसले. थोड्याच वेळापूर्वी त्यांनी दिशा सॅलियनच्या प्रकरणावरून सुद्धा आरोप केले होते आणि त्यातच आदित्य ठाकरे आणि नितेश राणे आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. आणि त्यावेळेला जेव्हा आदित्य ठाकरे हे नितेश राणेंच्या बाजूने जात होते, त्याच वेळी नितेश राणे मात्र आदित्य ठाकरेंची मिमिक्री करत होते. तर ही दृश्य आपण बघू शकतोय. नितेश राणे हे नेहमीच आदित्य ठाकरेंवर टीका करत असतात आणि आपण तसं बघितलं, आपण इतिहास बघितला तर जेव्हापासून शिवसेनेमधून बाहेर पडलेले आहेत तेव्हापासून नारायण राणे सुद्धा आदित्य ठाकरेंचे वडील उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असतात. आणि अशामध्ये जेव्हा नितेश राणे आणि आदित्य ठाकरे हे आमने सामने आले तेव्हा सुद्धा नितेश राणे हे आदित्य ठाकरेंची मिमिक्री करताना दिसलेले आहेत.
ही दृश्य आपण बघू शकतोय. सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि अशामध्येच नेत्यांची भेट होत असते आणि यावेळेला थोड्याच वेळापूर्वी नितेश राणे ज्यांनी टीका केली होती आदित्य ठाकरेंवर, जेव्हा आदित्य ठाकरे त्यांच्या बाजूने जाताना दिसले तेव्हाही ते मिमिक्री करताना दिसले. बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमधून पंढरपूरला जाण्यासाठी विठ्ठल भक्तांना रेल्वे विभागाकडून दरवर्षी विशेष रेल्वेची सोय केली जाते. याही वर्षी खामगावमधून 2 फेऱ्या विठ्ठल दर्शनासाठी रेल्वे विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पहिली विठ्ठल एक्सप्रेस हजारो भाविकांना घेऊन पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील या घाटामध्ये डोंगरातून पाणी दगड रस्त्यावर आला आहे. यावेळी महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. दरम्यान वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय. तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याला प्रति क्विंटल फक्त 350 रुपये अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. गुजरातमध्ये कांद्याला प्रति क्विंटल 200 रुपये अनुदान असल्यानं महाराष्ट्रात सुद्धा अनुदान जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. रत्नागिरीच्या तळेगावात यांत्रिक पद्धतीनं भात लागवडीचे प्रात्यक्षिकाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गावातील सरपंचासह मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली. भूम शहरामध्ये पाण्यासाठी नागरिकांनी आंदोलन केलं. शासनानं अमृत 2.0 योजना लागू केलेली आहे. या योजनेतून पाणी देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तातडीनं योजनेची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली.